अजित पवारांच्या पश्चात पक्षामध्ये पार्थ पवारांची राजकीय व्हिजिबिलिटी आणि राजकीय ऍक्टिव्हनेस सुद्धा कमालीचा वाढलेला दिसतोय। पण एक तक्रारीचा सूर सुद्धा बाहेर ऐकू येऊ लागलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं, तो म्हणजे पार्थ पवारांचा निर्णय प्रक्रियेमध्ये वाढलेला हस्तक्षेप। नेमकी काय परिस्थिती आहे पक्षातली? ते असं आहे ना, ते खासदार आहे। बरं, सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मातोश्री आहे। आता मी इथे मंत्री आहे, मला मदत करायला समीर किंवा पंकज असतातच। पवार साहेब होते, अजितदादा होते, अजितदादा त्यांना सहकार्य करत मदत करतच होते। आता सुप्रियाताई करतात, काय लागलं तर त्यांना मदत करायची। सगळे अशा करतात ना, घरातले त्यांचे हे असतील, राजकारणातले लोक असतील किंवा मुलं असतील किंवा आणखी कोणी असतील, मुली असतील, ते मदत करतात ना पक्ष वगैरेचे नीट वगैरे चालवा म्हणून। प्रत्येक घरामध्ये आहे। आणि दिल्लीपासून आपण जरी बघितलं तरी जे आहेत असे लोक जे आहेत, घरातले लोक जे आहेत, ज्यांना राजकारणामध्ये आहेत आणि जे खासदार आहेत, आमदार आहेत, हे अशा प्रकारचं जे आहे सहकार्य आपल्या वडिलांना, आपल्या आईला वगैरे करतात। त्याच्यामध्ये चूक काय? पवार साहेबांना मगाशी सांगितलं ना, मदत सगळं काही सहकार्य अजितदादा करतच होते। आता सुप्रियाताई सगळं बघतात, मग काय झालं त्याच्यात? अडचण काय आहे? ते सुद्धा आता खासदार आहेत। बरं ठीक आहे, काही लोकांना आवडत नाही, काय नाही तर एक आहे की अजितदादा गेल्यापासून जे आहे विरोधाचा सूर अनेक ठिकाणी मुद्दाम लावला जातोय किंवा बातम्या पसरवल्या जात आहे। तर असं काही नाही, कोणीतरी सांगितलं की 28 आमदार गेले ना, 25 आमदार गेले ना, हे अरे कुठे? सगळेचे सगळे आमदार तिथे हजर होते। सगळेच्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पक्षाबरोबर आहोत, काही काळजी करायचं कारण नाही। आता आणखी काय सांग, 50 MLA आणि MLC मी बरोबर मोजले, 50 लोक होते, 50 विधानसभेतला विधान परिषद। सगळ्यांनी एक जाप जे आहे सपोर्ट केलेला नेतृत्वाला। दुसरा मुद्दा आणखी एक असा आहे की राष्ट्रवादी